कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आज डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आता वाटपायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की बघा, शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आता एक अत्यंत आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा, तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो काय राखलेला होता त्यांचा वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झालेली असून पहिल्याच टप्प्यात बघा 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, बघा, जर तुमचं यादीमध्ये आता तुम्हाला नाव चेक करून घ्यायचं आहे। बघा, यादी कशा प्रकारे बघायची, जर शेतकरी मित्रांनो जर यादीत तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यात डायरेक्ट आता पैसे जमा होणार आहे। त्याचप्रमाणे आता बघा, या प्रक्रियेत सर्वात आधी शेतकरी मित्रांनो यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बघा, आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जे का राखलेला हप्ता एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपयाची विशेष निधी आता मंजूर करण्यात आलेली असून येत्या काही तासातच या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम आता जमा होणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, बघा, आता कोणकोणते शेतकरी पात्र आहे त्याचप्रमाणे बघा, फक्त आता पात्र शेतकऱ्याच्या खात्यातच आता पैसे जमा होणार आहे। सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता हे पैसे डीबीडीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार बघा स्वतंत्र वेळापत्रक ठरवण्यात आलेले आहे। आता यामध्ये बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता बघा प्राधान्याचा लाभ दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे बघा, आता सकाळीच बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखले असून यामुळे बघा, आता सर्व्हरवर ताण न येता कामात बघा कसली आता जे काही तांत्रिक त्रुटी आहे ती न येता डायरेक्ट आता शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। आता जे काय पात्र शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट आता पैसे जमा होणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं। आता बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी सुद्धा आता शेतकऱ्याची झालेली आहे। आता बघा, बँक केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांच्याच या राखलेल्या हप्त्याचा जे का फायदा हा मिळणार आहे। बघा, या शेतकऱ्याच्या बँक खात्यात म्हणजेच की बघा स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे त्यांना या प्रक्रियेला प्राधान्याचा लाभ दिला जात असून बँकेकडून तशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहे। सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार त्याचप्रमाणे बघा, जे काही पात्र शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहे। म्हणजेच की बघा, शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। बघा, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे बघा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या मर्यादित आहे अशाच शेतकऱ्याला आता पैसे जमा होणार आहे। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्हा आणि त्याचप्रमाणे बघा लातूर जिल्हा गरजू बांधवांना यातून लाभ मिळणे शक्य होणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाची बातमी, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीपणे त्यांच्या खात्यात मिळाला होता शेतकरी मित्रांनो, केवळ त्यांनाच आता बघा 9व्या हप्त्याचं वितरण याच जिल्ह्यामध्ये केले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। सर्वात महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो, बघा एक बाय बघा स्टेप बाय स्टेप आता समजून घ्या कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, कोणते शेतकरी पात्र आहे, त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार। फक्त शेतकरी मित्रांनो, बघा आज 18 जिल्ह्यात सकाळपासून पैसे जमा होणार आहे। रात्रीचे बघा, आज सकाळपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे।
आता सर्वप्रथम बघा कोणकोणते जिल्हे आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण तुम्हाला बघायला मिळेल. संपूर्ण आता बघा परभणी आणि बघा धाराशिव या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याने बघा गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट बघत होते. आता त्या शेतकऱ्याची बघा प्रतीक्षा आता संपलेली आहे. आता त्या शेतकऱ्याचे बघा आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकशी अचूकपणे लिंक केले आहेत. त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत SMS पुढील काही तासातच मोबाईलवर प्राप्त होणार आहे. आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं. आता बघा कर्जमाफी सुद्धा आता शेतकऱ्याची झालेली आहे. त्याचप्रमाणे बघा आता कर्जमाफीची KYC चालू आहे. आता त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनांसाठी आता सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकाची निवड केली असून यामध्ये बघा बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील सुद्धा पात्र शेतकऱ्यांचं खातं सरकारी बँकेत असल्यास त्यांना सुद्धा आता निधी वितरणात अधिक गती पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यात वर्ग होणार असून यामध्ये बघा जिल्हा प्रशासनाकडून बँकेमधील व्यवहारावर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे. आणि सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याकडे बघा 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणत्याही सरकारी नोकरीला सदस्य नाही अशा खऱ्या आणि गरजू आणि गरिबी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी आता जमा होणार असून यामध्ये बघा जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या प्रक्रियेला अत्यंत पद्धतशीरपणे राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी आपले पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीडीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचं झालेलं आहे. कारण की शेतकरी मित्र बघा आता अधिक पोर्टवर म्हणजेच की महाडीबीडीवर तुम्हाला यादी आता डायरेक्ट तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला यादीत नाव चेक करायचं आहे. आता बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता जे काय राखल्याचं मुख्य कारण म्हणजेच राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काही काम सुरू होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. आणि यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा यवतमाळ आणि नांदेडमध्ये सुद्धा पोस्ट ऑफिस बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा खातेधारकांना यांचा लाभ मिळणार आहे. सर्वच तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशाचं वितरण बिना अडकता आता आणि वेगाने सुरू असल्याचे पाहायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे बघा ज्या शेतकऱ्याचा आधार लिंक असणाऱ्या सर्वच बँक खातेधारकांना आता निधी पाठवायचा आदेश राज्य सरकारने स्वतः दिलेला आहे. त्याचप्रमाणे बघा बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता राखलेला होता ते आता परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली आहे. त्याचप्रमाणे बघा कोटका महिंद्रा बँक, HDFC बँक यासारख्या खाजगी बँकेमध्ये नमोच्या लाभार्थ्यांना देखील या प्रक्रियेत समावून घेण्यात आलेले आहे. त्यात देखील आता तातडीने बघा पैसे वर्ग केले जात आहे. आणि महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो बघा आता दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आगामी खरीप हंगामाची यापूर्वीसाठी मोठी आर्थिक बळ मिळणार असून यामध्ये बघा अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात झुकते माप देण्यात आलेले आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप करून सर्वच पात्र शेतकऱ्याला अधिक आधार देण्याचं काम सरकार पूर्ण करेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रामार्फत समोर आलेली आहे. आणि महत्त्वाचं आता बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं बघा बँकेमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून यामध्ये जालना आणि लातूरमध्ये सुद्धा सोसायटीवर देखील याबाबत सध्या मोठे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे आणि बँक तपासणी अचूक आहे त्यांच्याच खात्यात बिना अडकता आता पैसे जमा होणार आहे. जे का या राखलेल्या हप्त्यापासून शेतकऱ्यांची अनेक प्रलंबित कामे आता मार्ग लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा निधी वितरणाचा आदेश स्थानिक बँकांना आधीच देण्यात आलेला असून प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर तांत्रिक कारणास्तव SMS येण्याचा थोडासा उशीर झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण एकदा वितरण प्रक्रिया सुरू झाली की पुढील काही तासातच काही वेळातच शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम दिसून येणार आहे. म्हणजेच की बघा शेवटी शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनाचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणे आणि खाते सक्रिय असणे ही प्राथमिक अट आहे. ज्या 18 जिल्ह्यामध्ये आता बघा पहिल्या टप्प्यात वाटप सुरू झालेलं आहे येथील शेतकऱ्यांना बघा आता आपले बँक म्हणजेच की स्टेट बँक ऑफ तपासावे आणि उरलेल्या जिल्ह्यातील पुढील टप्प्यासाठी थोडासा धीर धरावा. आणि शेतकरी मित्रांनो अशाच अधिकृत आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.